नमस्कार. चला, आजची ही चर्चा एका खास प्रश्नाने सुरू करूया. आणि हा प्रश्न तो शेवटपर्यंत मनात तसाच ठेवा, कारण आपण थेट त्याच्या मुळाशी जाणार आहोत. हाच तो प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांना कधी ना कधीतरी पडतोच. जरा विचार करा, एवढा मोठा देव, हत्तीसारखं प्रचंड डोकं, बुद्धीचा, शक्तीचा देवता, त्याने आपलं वाहन म्हणून काय निवडायला हवं होतं? एखादा सिंह किंवा आकाशात झेप घेणारा गरुड? पण नाही, त्याने निवडला तो एक अगदी छोटासा, घरातल्या कोपऱ्यात लपणणारा, धान्य कुरतडणारा, अनेकांना ज्याची खीळसही वाटते असा एक साधा उंदीर. असं का केलं असेल? पण थांबा, हे फक्त एक पौराणिक कोडं नाहीये किंवा कुठली तरी जुनी गोष्ट. नाही, ह्या प्रश्नाच्या उत्तरात खरं तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचं एक मोठं सत्य दडलंय. चला तर मग, ते सत्य काय आहे तेच शोधूया. ह्या सगळ्या रहस्याची किल्ली कुठे लपली असेल तर ती त्या उंदरामध्येच आहे. कारण तो फक्त एक साधासुधा प्राणी नाहीये. उंदीर कसा असतो? तो आपल्याला कधी दिसतो? तो कायम अंधारातच काम करतो, कोपऱ्यात लपतो. तो कधीच समोरून वार करत नाही. तो आतून हळूहळू सगळं पोखरत राहतो. घरातलं धान्य कधी संपतं कळत नाही, पण उंदीर काही दिसत नाही. बरोबर? अगदी तसंच आपल्या आयुष्यातलं सुख, आनंद कधी नाहीसा होतो हे आपल्याला कळतसुद्धा नाही, आणि कारण तर दूरच राहिलं. आणि इथेच या प्रतीकाचा खरा अर्थ उलगडतो. हा उंदीर म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर आपल्याच मनात लपलेले दोष आहेत. हो, लोभ, वासना, राग, मत्सर, अहंकार, हे सगळे आपले आतले शत्रू आहेत, जे बाहेरून कुणालाच दिसत नाहीत, पण आतून आपलं आयुष्य पोखरून काढतात. हे गणपतीचं प्रतीक आहे ना, ते आपली बघण्याची नजरच बदलून टाकतं. बघा, आपण काय म्हणतो, अरे यार माझं नशीबच खराब आहे. पण गणपतीचं प्रतीक काय सांगतं? नशीब नाही, तुझं मन गोंधळलेलं आहे. आपण म्हणतो सगळे लोकच वाईट आहेत, आणि प्रतीक आठवण करून देतं, अरे जरा स्वतःमध्ये डोकावून बघ, दोष आपल्यातच आहेत. म्हणजे काय, तर बाहेर कारणं शोधणं बंद करा आणि आत बघा. हेच तर ते शिकवतं. पण एक गंमत माहितीये, हा उंदीर आहे ना, तो काही सुरुवातीपासून गणपतीचं वाहन नव्हता. नाही, कथेनुसार तो तर गणपतीचा शत्रू होता. हा उंदीर म्हणजे एक राक्षस होता. इतका लोभी की ऋषीमुनींच्या आश्रम उद्ध्वस्त करायचा, त्यांचं धान्य खायचा, त्यांच्या साधनेत विघ्न आणायचा. मग गणपतीने काय केलं? त्याला मारून टाकलं? नाही, कारण गणपतीचं तत्वज्ञानच वेगळं आहे. तो नाश नाही करत, तो परिवर्तन करतो, बदल घडवतो. त्याने त्या उंदराला हरवलं, त्याला वश केलं आणि आपलं वाहन बनवलं. याचा अर्थ किती मोठा आहे बघा. आपल्यातल्या दोषांना मारायचं नाहीये, त्यांच्यावर विजय मिळवून त्यांना आपल्या नियंत्रणात आणायचं आहे. आणि हाच तर सगळ्यात मोठा संदेश आहे. लक्षात ठेवा, दोष मारायचे नसतात, दोष सुधारायचे असतात. आपल्यातला लोभ कधीच पूर्णपणे संपणार नाहीये, पण त्यावर नियंत्रण नक्कीच ठेवता येतं. वासना संपणार नाही, पण तिला योग्य दिशा, एक चांगलं वळण देता येतं. बरं, मग या दोषांना मारायचं नाही, तर मग त्यांचं करायचं तरी काय? आणि इथेच या लहानशा दिसणाऱ्या उंदराचं, म्हणजे आपल्या दोषांचं एक दुसरंच रूप समोर येतं. हीच आहे लहान गोष्टींची खरी ताकद. बघा, जर उंदीर मोकाट सुटला तर तो अख्खं घर पोखरून काढतो. पण जर त्याच उंदरावर आपण नियंत्रण मिळवलं, तर तोच उंदीर आपल्याला जमिनीखालचे गुप्त मार्ग दाखवू शकतो. जिथे मोठे हत्ती, घोडे जाऊ शकत नाहीत, त्या छोट्या छोट्या वाटांमधून तो सहज जातो. याचा अर्थ काय? जे दोष नियंत्रणाबाहेर असताना आपला विनाश करतात, तेच जर नियंत्रणात आले तर आपली सगळ्यात मोठी ताकद बनू शकते. म्हणूनच गणपतीचा संदेश अगदी स्पष्ट आहे. आयुष्यातल्या लहान सहान गोष्टींकडे कधीच दुर्लक्ष करू नका. खरं तर माणसाच्या आयुष्यात मोठ्या चुका नसतातच, असतात त्या फक्त लहान लहान वाईट सवयी. आणि याच सवयी एक दिवस इतक्या मोठ्या होतात की सगळं काही उद्ध्वस्त करून टाकतात. चला, आता हे सगळं झालं पुराणातलं. पण आजच्या काळात याचं काय महत्त्व आहे? आज परिस्थिती नेमकी उलटी झालीय. असं वाटतंय की गणपती उंदरावर नाही, तर उंदीरच माणसावर स्वार झालाय. आणि हे आजचे उंदीर कोण आहेत? आपला मोबाईल, पैशाचा न संपणारा लोभ, सततचा दिखावा, तो खोटा अहंकार. हेच तर आहेत आपले आधुनिक उंदीर. यांनी आपल्याला पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतलंय. आणि मग आपण विचार करतो की माझ्याच आयुष्यात एवढे प्रॉब्लेम्स का आहेत? मग अशा परिस्थितीत गणपतीची खरी पूजा म्हणजे तरी काय? फक्त फुलं वाहणं आणि आरती करणं एवढंच? नाही. खरी पूजा बाहेर नाही, आतून सुरू होते.
एक वाईट सवय ठरवून सोडणं ही आहे खरी पूजा. आपला अहंकार थोडासा बाजूला ठेवणं ही आहे खरी पूजा. आपलं मन स्वच्छ ठेवणं ही आहे खरी पूजा. जेव्हा आपण हे करायला लागतो ना, तेव्हाच तो मनात लपलेला उंदीर आपल्या नियंत्रणात येतो आणि गणपती खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यात येतो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा गणपतीच्या मूर्तीसमोर उभे राहाल, तेव्हा फक्त देवाकडे बघू नका, जरा खाली बघा. त्या पायाशी बसलेल्या उंदराकडे बघा. कारण तो फक्त एक प्राणी नाहीये, ते आपलं स्वतःचं प्रतिबिंब आहे. आणि मग सगळ्यात शेवटी प्रश्न तोच उरतो, जो प्रत्येकाने स्वतःला विचारायलाच हवा. आपण त्या उंदरावर स्वार होणार आहोत की त्या उंदराला आपल्यावर स्वार होऊ देणार? आपल्या आयुष्याचं नियंत्रण आपल्या हातात असणार आहे की आपल्या दोषांच्या? कारण एक गोष्ट लक्षात घ्या, गणपती म्हणजे फक्त देव नाही. गणपती म्हणजे जगायला शिकवणारी अक्कल आहे. ज्याला हा उंदीर कळला ना, त्याला खरं आयुष्य कळलं असं समजा. मित्रांनो, कथा आवडली असेल तर तुमचा अमूल्य लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमचे विचार, तुमची भावना आणि पुढे कोणते रहस्य ऐकायला आवडेल हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रहस्यांच्या जगात दररोज काहीतरी नवं उलगडण्यासाठी द मिस्ट्री मराठीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा. कारण पुढचं रहस्य तुमची वाट पाहतंय.